वसई विरार महानगरपालिका आयोजित वसई विजयोत्सवमध्ये गडमावळा प्रतिष्ठान आयोजित शिवकालीन आरमार प्रदर्शन इथे बघायला मिळाला। शिवाजी महाराजांनी बनवलेली ही आरमाराची माहिती कुठे नाहीये, सो त्यांनी त्याची पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न इथे केला आहे आणि खूप सुंदर त्यांनी माहिती दिली। तुम्ही सुद्धा ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मुलांना सुद्धा दाखवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार। आज आपण बघतोय मराठ्यांचे जे गौरवशाली आरमार आहे, आरमाराचं दालन आपण बघतोय। या आरमारामध्ये याचं वैशिष्ट्य सांगतो मी। आरमार आपण का केलं तर आपण आताही जर सर्च केलं की मराठ्यांचा आरमार तर गुगलवर काही लिमिटेड फोटो येतात। ते फोटो कुठले आहेत तर पोर्तुगीजांनी त्यावेळेस काढलेली तैलचित्र आहेत। ही तैलचित्र जर नव्या पिढीने बघितली तर त्यांना कळणार नाही आपला आरमार कसा आहे। तर त्याच्या आधारे आम्ही काही इतिहास अभ्यासकांनी केलेल्या नोंदी आहेत आणि त्यांनी मोठे मोठे पॅराग्राफ लिहिले आहेत, पण आता वाचक वर्ग राहिला नाहीये। त्याच्यामुळे त्याच्यावर अभ्यास करून आम्ही 3D मधली मॉडेल बनवली आहेत। ही मॉडेल कशी आहेत तर गुराब, पाल, मचवे, शिबाड, पट्टीमार किंवा संगमेश्वरी ही जहाजं मराठ्यांची जी आहेत, याच्या नोंदी आहेत। या नोंदींप्रमाणे आम्ही जहाजं बनवली। आता याचा उद्देश काय होता, नव्या पिढीला जहाजं कशी आहेत ती पण शिडाची ही समजण्यासाठी। आता प्रत्येक जहाजावर असणारे डोलकाठ्या, त्याच्यावर असणारे तोफ्यांची संख्या, याच्यावरनं त्याचं एक आपल्याला आकारमान समजू शकते। या आकारमानावरनं ती जहाजं बनवली गेली आहेत। आता ही जी जहाजं बनवलेली आहेत ही संपूर्ण सागवान लाकडामध्ये बनवलेली आहेत। जशी त्या वेळेमध्ये शिवकाळामध्ये जी सागवान लाकडामध्ये जहाजं बनायची त्याचप्रमाणे ही जहाजं बनवलेली आहेत। आता आपल्या समोर पुढे आहे हे संगमेश्वरी हे जहाज आहे। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर उतरायची ती नोंद आहे। तुम्ही पुढे गेलात तर गुराबांची रेंज बघायला मिळते। तर कान्होजी आंग्रे यांचं गुराब तुम्हाला हे सेकंड प्लेस तुम्हाला बघायला मिळेल। सरखेल कान्होजी आंग्रे यांच्याकडे आरमार, मराठ्यांचा आरमार होते आणि समुद्रातले शिवाजी म्हणून त्यांना नावाजलं जायचं, म्हणजे दबदबा तेवढा त्यांचा होता। तर कान्होजी आंग्रेंचं तुम्हाला हे जहाज बघायला मिळेल। तर तुम्ही नीट जर फोटो बघितला तर या फोटोमध्ये हे तुम्हाला हाच फोटो तुम्हाला नेटवर अवेलेबल मिळतो। याच्यावरती एक नोंदही आहे, सरखेल सरदार कान्होजी आंग्रे। या फोटोवरनं नव्या पिढीला समजणार नाही की आपलं आरमार कसं होतं। नव्या पिढीला आपला आरमार किंवा आपल्या आरमारची भव्यता समजण्यासाठी 3D मॉडेल करणं गरजेचं होतं। तर त्यांना थोडंसं त्यात आवड निर्माण होईल। तर त्या पद्धतीने प्रत्येक ही मिनिचर्स बनवलेली आहेत। आपण प्रत्येक फोटो त्याशी कम्पेअर करू शकता। त्यामध्ये गलबत आहेत। आता आरमारामधली जी जहाज आहेत ही अलग अलग का बनवली गेली तर त्यामध्ये विशिष्ट नोंदी आहेत की आरमारामधलं जे गलबत आहेत ही सर्वात लहान जहाज आहेत। शिबाड त्यातून लहान जहाज आहेत। लहान जहाज काय होती तर महाराजांनी एक विशिष्ट नोंदी करून ठेवलेल्या आहेत की आरमारातली जी आपली जहाज आहेत ही सर्वात लहान असायला पाहिजेत, कारण की आपल्याला खाडीच्या मुखाशी असणारे किल्ले आहेत हे फक्त प्रोटेक्ट करायचे होते। ते प्रोटेक्ट करण्यासाठी आपली जहाज सर्वात लहान असतील तर त्यांच्या हालचाली जलदगतीने होतील, त्यांचे बॉटम पाण्यामध्ये डीप नसल्यामुळे जलदगतीने त्याचे म्हणजे वाहतूक होऊ शकेल। त्यासाठी आपल्याकडे मग तुम्ही बघतील तर तुम्हाला मग शिवाडा बघायला मिळतील, पट्टीमारा बघायला मिळतील, गलबत आहेत ती तुम्हाला बघायला मिळेल। पुढे तुम्ही गेलात तर तुम्हाला मराठीची सर्वात मोठी युद्धनौका पाल ही बघायला मिळेल। 20 ते 22 तोफा असणारी युद्धनौका, 3 डोलकाठा असणारे जहाज, मराठ्यांनी सर्वात मोठी बांधणीतलं सर्वात मोठं जहाज म्हणजे पाल। हा तुम्हाला फोटो बघायला मिळेल। या टाईपचा आपल्याला बघायला मिळतो फोटो। आणि मराठ्यांच्या जहाजामध्ये सर्वात वरती देक असणारं जहाज म्हणजे पाल। या फोटोंप्रमाणे आपण या जहाजाची बांधणी केलेली आहे। आता याच्या आजूबाजूला आपण नाना जहाज बघतो, ही आपण का केलेली आहे तर पाल जहाजाचा आकारमान किती मोठं होतं। ती गलबत बाजूला काही दाखवलेली आहे, गलबत नारनाग दाखवलेला आहे। तुम्ही बघितलं तर गलबत नारनाग हा फोटो आहे, त्याप्रमाणे आपण गलबत नारनाग बनवलेला आहे। गलबत सदाशिव आहे, सदाशिव तुम्हाला बघायला मिळेल। त्या पद्धतीने आपण त्याच्यात रिप्लिकाच केलेला आहे। तर नव्या पिढीला आरमार समजण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। 2017ला पहिलं आम्ही हे आरमार तयार केलं। महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिलं आरमार तयार झालंय। त्यानंतर याच्यामध्ये थोडे अपडेट केले गेले, काही जहाजं वाढवली। आता या संपूर्ण दालनामध्ये एकूण 23 जहाज आहेत आणि 23 जहाजं ही मराठ्याही आहेत, काही पोर्तुगीज आहेत, काही डचही आहेत। अलग अलग थाटणीची जहाजं आहेत ही। आणि या जहाजा बनवण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या मराठ्याच्या म्हणजे नव्या पिढीला मराठ्यांचा आरमार समजला पाहिजे। तर तुम्ही टप्प्याटप्प्याने बघू शकता। आता यामध्ये एक नवीन प्रयोग आमचा चालू आहे की या संपूर्ण जहाजांच्या वरती आपल्याला तोफा दिसत आहेत। या तोफा फक्त आपण प्रायोगिक तत्वावर लावलेल्या आहेत की फक्त तोफा दिसत आहेत, पण एक नवीन प्रयोग काय चालू आहे तर याच्यावरच्या तोफा या रिअल फायर होणार आहेत। रिअल फायर म्हणजे जसा तोफेमधून तोफगोळा उडतो त्याचप्रमाणे फायर होणार आहेत। तर नव्या पिढीला जहाजांमध्ये तोफा कशा काम करतात आणि जहाजांच्या आतमधली अंतररचना कशी असते हा दाखवायचा प्रयत्न येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्या समोर नक्की मिळेल। आसपास 4.5 ते 5 फुटाचं जहाज असणार आहे मोठं। आणि त्या जहाज आम्ही का करतो ते की शालेय वर्गासाठी ते जहाज करतोय की त्यांना मधल्या अंतररचना दिसली पाहिजे। ही बाहेर आपल्याला दिसते बघायला कळतं, पण आतमध्ये डेक कसे होते, दारूसाठा कुठे होता किंवा शिबंदी कशी राहायची, हे जे शिड आहेत ही कशी ऑपरेट व्हायची, जहाज वळायचं कसं,
कारण की हवेच्या सहाय्याने जहाज जातं एवढं सगळ्यांना माहिती आहे, पण ते वळतं कसं, तर हे सगळ्या गोष्टी त्या जहाजातून आम्ही दाखवतोय. येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही ते संपूर्ण सगळ्यांसोबत दाखवतोय. धन्यवाद. खूप सुंदर, छान संकल्पना छान आहे. मग तुम्ही असं स्कूलमध्ये वगैरे हे घेऊन जाता का सगळं, आणि असं एक्झिबिशन पुढे असेल ते लावता सगळीकडे प्रदर्शन जर तुम्हाला करायचं असेल तर हा मी संपर्क नंबर देते इथे, कॉन्टॅक्ट नंबर, सो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्क्रीनवरती सुद्धा मेन्शन करेलच. मराठ्यांच्या सगळं सागाचं आहे, ते सागाने बनवलं आणि ती हलतायत बघ, ती बघ दिसत तुम्हाला दिसतील की जहाज हलतायत. दिसत बा. Ikan tuh, tuh, tuh,